पैसे घेऊन त्याला जॉबवर ठेवलत ना? अहो मॅडम, ए गप! एक शब्दही तोंडातून काढायचा नाही. तुमच्या स्वार्थामुळे आज मला माझ्या मुलाचा जीव गमवावा लागला असता. मॅडम मी खरंच असं काहीच केलं नाही हो. ऐकाड कुठे आहे त्या माणिक गुलेचं? हे सगळं बघण्यासाठी तुला कामाला ठेवलंय ना? डॉक्टर, माझ्या शहरात मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे असे कर्मचारी नको आहेत. त्यांच्या स्वार्थामुळे ते पेशंटचा जीव धोक्यात घालताय. आत्ताच्या आता या माणसाला इथून निलंबित करा. मॅडम अहो माफ करा, एकदा चुकी झाली मॅडम, प्लीज ना मॅडम. ए गप! आपल्याला धोका होत असेल तर ती चूक असते, पण इतरांना धोका होत असेल ना तर तो गुन्हा आहे, लक्षात ठेव. आणि मेहरबानी समज, मी तुला फक्त कामावरून काढून टाकते. डॉक्टर, मी तुम्हाला परत एकदा सांगते, आत्ताच्या आत्ता तुमच्या मॅनेजमेंटला नीट समजावून सांगा सगळ्या गोष्टी. यानंतर जर पुन्हा अशी चूक घडली ना तर मी थेट कारवाई करेन, एवढं लक्षात असू द्यात. नाही मॅडम, तशी वेळ नाही येणार. मी कळवून लगेच त्याला कामावरून कमी करतो. डॉक्टर, तुमच्यावर कित्येक माणसांच्या जीवाचा प्रश्न अवलंबून असतो, त्यामुळे प्लीज या बाबतीत चौकस राहा. मॅडम परत अशी चूक नाही होणार. मी मॅनेजमेंटला जरूर ती काळजी घ्यायला सांगतो. ए चल रे. काय काय गोष्टी म्हणजे मन पण असतं. मन मनाने होत असतात, मनाने होत असतात. मला काय शिकवतोय मला? अपर्णा मॅडम, आपलं काम झालंय. योग्य वेळेला डोकं चालून डॉक्युमेंट आणलेत तुझे. कसलं डोकं चालवलंय आणि कसले डॉक्युमेंट येते? हा, तुला काय वाटलं तू परत येणार, आमच्या आयुष्याची वाट लावणार, आम्ही फक्त बघत बसायचं का? आता तुला जन्मठेप झाल्याशिवाय मी काही शांत बसणार. तुम्ही दोघे ना काहीच करू शकत नाहीत माझं. तुझं काय करू शकतो ना तुला आत्ताच्या आत्ता दाखवतो. तुझं तोंड थांब. आपे तू 2 मिनिटं थांब फक्त. ह्याचं तोंड कायमचं बंद करून टाकतो. अर्जुन थांब. तू मानसिकरित्या स्टेबल असल्याचे कागदपत्र आहेत ते. तुला लाज नाही वाटत वेडेपणाचं सोंग घेऊन लोकांना फसवायला? लाज नाहीच याला आपे. पण आता याला हे वाचून दाखवलं पाहिजे, म्हणजे साहेब पुढच्या प्रवासाला मोकळे होतील. ऐका, संकल्प ढोबळे, संकल्प ढोबळे हा मानसिक दृष्ट्या एकदम व्यवस्थित आहे, पूर्णपणे बरा आहे. त्याने आता मानसिक दृष्ट्या आजारी असण्याचे नाटक केले आहे. तो प्रत्येक कृत्य पूर्ण शुद्धीत करत असून त्याला त्याचा कोणताही मानसिक आजार कारणीभूत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आहे याच्यावर. खोटं आहे, खोटं आहे हे सगळं. हे रिपोर्ट खोटे आहेत. असं कसं? आतापर्यंत मानसिकरित्या तू अनस्टेबल आहेस म्हणून 5 वर्ष ट्रीटमेंट घेतलीस ना, त्यानंतर बाहेर पडलास, हे काहीतरी उद्योग केलेस आणि आता परत तू मानसिकरित्या स्टेबल नाहीयेस असं सांगतोयस आणि आता वेड्याचं नाटक करतोयस. लय महागात पडला आहे तुला. आयुष्यभर खडी फोडायला जाणार आहेस तू, त्यामुळे हे सगळं कोणाला महागात पडणार आहे ना हे पण तूच ठरव. काय तोंडे? येस मॅडम. आपल्या वकिलाकडे हे सगळे डॉक्युमेंट आहे. येस मॅडम. अप्पे, मी अजून बी सांगतो, माझ्या वाट्याला जाऊ नका. लय महागात पडेल तुमच्या दोघांना. माणसाला माणसाशी जोडणारा धागा जर प्रेमाचा असेल ना तर कुठलीच अडचण तो धागा कधीच तोडू शकत नाही. तुला काय करणार म्हणा? अरे त्या 8 वर्षाच्या मुलाकडे तुला प्रेमाने बघता आलं नाही. अमोल, आपण शेतात घेवडा लावला होता का नाही, त्याला बारीक बारीक कोंब आलेत. तू चल की बघायला. हा म्हणजे आपण आता मिळून घेवड्याला पाणी पाजू काय? नाही हा छोटे सरकार, तुम्ही काही बोलू नका. तुम्ही आधी माझं नाव घ्या. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही बरे झालात ना की आधी माझं नाव घ्यायचं. घ्या बरं. असं कसं?
उमा तू खूप छान दिसतीयस. थँक्यू छोटे सरकार. काय राव भांजे, पलटी मारली होय लगेच. मामा मी तिला प्रॉमिस केलं होतं ना. आणि माझं प्रॉमिस ते लक्षात आहे ना अमोल तुझ्या. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी तुझ्यासाठी बनवलेली तुझी फेवरेट डिश खायची आहेस तू. हो मोतीमा. नाही त्यातलं थोडं आम्हाला मिळालं तरी चालेल. दादा आणि अमोल, मी ना तुला सगळ्या हंगामी पिकांची माहिती देणार आहे. फक्त तू लवकर बारा हो. हो आणि अमोल आपल्याला फॅमिली ट्रिप सुद्धा काढायची आहे. काय याच मोतीमा. मा बाबाचं लग्न झालं पण पुढे काहीतरी असेल ना. हो अजून भरपूर विधी राहिलेत. तू घरी आलास ना की आपण सगळं पूर्ण करू. बरं अमोल बाळा, मी आता डॉक्टरांना भेटतो आणि पुढे काय काय कसं कसं करायचं ना ते पण विचारून घेतो. आणि डॉक्टरांना सांगतो की आमच्या अमोलला जमल तेवढी औषधं द्या. म्हणजे कमी कमी कमी. थँक्यू पापा. अरे बाळा, तू बरा झालास ना, आमच्या सगळ्यांतर्फे तुला थँक्यू. ईस्ट या वेस्ट आमचा अमोल सगळ्यात बेस्ट.